हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हॉट आर आयन, व्हॉट इज कॅटायन अँड व्हॉट इज अनायन. अनायन म्हणजे काय, कॅटायन म्हणजे काय आणि आयन म्हणजे काय. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हे व्हिडिओ तुमचे बेसिक केमिस्ट्रीचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील, म्हणून चॅनलला सबस्क्राईब. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला हे माहिती आहे की ॲटम कशापासून बनतो. ॲटम हा 3 गोष्टीपासून बनतो: प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमकडे प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. हायड्रोजन ॲटमकडे एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन आहे. प्रोटॉन P = +1, इलेक्ट्रॉन E = -1. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असल्यामुळे हायड्रोजनवर जो नेट चार्ज असतो तो 0 असतो. सेकंड एक्झाम्पल आहे कार्बन ॲटमचं. कार्बन ॲटमकडे 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन आहे. इथेही प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असल्यामुळे नेट चार्ज हा 0 आहे. अँड ॲटम इज न्यूट्रल बिकॉज नंबर ऑफ प्रोटॉन = नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच की ॲटमकडे नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी आहे. यामुळे आपण यांना न्यूट्रल ॲटम असे म्हणतो, म्हणजे याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही. आता आपण समजून घेऊया आयन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल सोडियमचा ॲटम आहे. समोर दिलेल्या स्लाईडमध्ये सोडियमच्या ॲटमची फक्त व्हॅलेन्स शेल दाखवलेली आहे. सोडियमकडे प्रोटॉनची संख्या ही 11 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 11 आहे. इथे पण नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सारखेच आहे, परंतु सोडियमने त्याच्याकडचा एक इलेक्ट्रॉन हा लॉस केला, सोडून दिला, तर त्याच्याकडे प्रोटॉनची संख्या ही 11 झाली आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही -10 झाली. प्रोटॉननी त्याच्याकडील एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे आपण त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो. म्हणजे सोडियम ॲटम हा आता न्यूट्रल ॲटम नाही, तर त्याच्यावर चार्ज आहे. सेकंड एक्झाम्पल आपण फ्लोरीन ॲटमचं बघूया. फ्लोरीन ॲटमकडे प्रोटॉनची संख्या ही 9 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 9 आहे, परंतु फ्लोरीनच्या ॲटमनं एक इलेक्ट्रॉन गेन केला, एक इलेक्ट्रॉन घेतला, तर त्याच्याकडे एक निगेटिव्ह चार्ज वाढला. तर फ्लोरीनचा ॲटम आता न्यूट्रल ॲटम राहिला नाही, तर त्याच्यावर सुद्धा चार्ज आहे -1. तर याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, अ चार्ज पार्टिकल आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इट्स कॉल्ड ॲज ॲन आयन. तर आयन म्हणजे काय, तर थोडक्यात अ चार्ज पार्टिकल म्हणजे असा पार्टिकल की ज्याच्यावर चार्ज आहे, तो कुठल्याही प्रकारचा असू द्या, एकतर तो पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, त्या चार्ज पार्टिकलला आपण आयन असे म्हणतो. तर व्हॉट इज आयन? अ चार्ज पार्टिकल आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इट्स कॉल्ड ॲज ॲन आयन. Ion is further divided into 2 parts, positive and negative. Positive means cation and negative means anion. तर आपण समजून घेऊया कॅटायन म्हणजे काय आणि अनायन म्हणजे काय. आपण सोडियम ॲटमचं एक्झाम्पल बघितलं. सोडियम ॲटमनी एक इलेक्ट्रॉन लॉस केला, तर त्याच्यावर आपण पॉझिटिव्ह चार्ज दिला. आपण त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज का देतो, कारण की त्याच्यावर प्रोटॉनची संख्या वाढते आणि प्रोटॉन हे पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे तिच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. पॉझिटिव्हली चार्ज मीन्स कॅटायन. तर अनायन म्हणजे काय, आपण फ्लोरीन ॲटमचं एक्झाम्पल बघितलं. फ्लोरीन ॲटमनी एक इलेक्ट्रॉन गेन केला, तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. निगेटिव्ह चार्ज का आला, कारण की त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केला आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. सो निगेटिव्हली चार्ज मीन्स अनायन. जर कुठल्याही ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर आपण त्याला कॅटायन असं म्हणणार, आणि कुठल्याही ॲटमवर जर का निगेटिव्ह चार्ज असेल तर आपण त्याला अनायन म्हणणार. कॅटायन असो की अनायन असो, आपण त्यांना आयन असे म्हणणार, बिकॉज अ चार्ज पार्टिकल आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इज कॉल्ड ॲज ॲन आयन. आयनचे 2 पार्ट पडतात, एक कॅटायन आणि एक अनायन. तर आपण या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी क्लिअर केल्या: आयन, कॅटायन आणि अनायन. पॉझिटिव्हली चार्ज आयन, निगेटिव्हली चार्ज आयन. जर का तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये काही अडचणी येत असतील आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असेच नवनवीन बेसिक केमिस्ट्रीचे व्हिडिओ बघण्यासाठी केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि केमिस्ट्री विषयातील तुमचे कन्सेप्ट क्लिअर करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.